नमस्कार, तुमचं स्वागत आहे चेतालीस किचन डायरीज मध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन बीन्सचे हरे कबाब. तरी ते ग्रीन बीन्स घेतलेले आहे मी. आता हे थोडेसे आपण उकडून घेऊया, शिजवून घेऊया. म्हणजे मी शिजवून घेते हे थोडे. या ठिकाणी मी गॅसवर हे थोडे शिजवून घेते दाणे मटारचे. आपले ग्रीन बीन्स शिजले की त्याचे कबाब छान होतात. या ठिकाणी आपण ग्रीन बीन्स वाटाण्याचे दाणे शिजवून घेतले आहे छान. आता ते मिक्सरच्या पॉटला टाकायचे. त्यानंतर आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, लसणाचे पण पाकळ्याचे तुकडे करून घेतले, आणि मिरची, त्यानंतर कोथिंबीर, आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं. तर आपण पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे वाटून घेतलं हे सगळं सारं. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता आपण वाटाण्याचं, कोथिंबीर, लसण, जिरं आणि अद्रक आणि मिरची याची पेस्ट सगळं वाटण करून घेतलेलं आहे. यामध्ये मी एक आलू शिजवून घेतलेला होता, तो ऍड करते आहे. त्यानंतर मिरच्या टाकल्या होत्या, तर लाल तिखट प्रमाणात टाकायचं. मसाला, धने जिऱ्याची पेस्ट, थोडे जिरं आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि हे सगळं आता आपण एकत्र करून घ्यायचं. आता हेच करते मी. तर इथं आपल्याला गोळा तयार करायचा आहे. तर आपण यामध्ये ब्रेड क्रम्स घेतलेला आहे, ते पण याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तर आपण ब्रेड क्रम्स टाकलेला आहे. यामध्ये आपण थोडासा तांदळाचं पीठ पण ऍड करणार आहे, की ते कुरकुरीत होतात छान कबाब. अगदी 1 चमचभर घेतलाय आणि थोडं बेसन घेणार आहे. आणि हे सगळं आता त्याचा आपण गोळा तयार करून घ्यायचा. व्यवस्थित सगळं मिश्रण लागलं पाहिजे एकमेकांना छान. त्याचा गोळा तयार करून घेऊया. आता आपला गोळा तयार झालेला आहे. आता आपण कबाब तयार करायला घेऊया. आपल्याला ज्या शेप मध्ये करायचे त्या शेप मध्ये आपण बनवू शकतो. तर मी या ठिकाणी सर्कल मध्येच बनवणार आहे, म्हणजे गोल शेप मध्ये. तुम्हाला लावायचे असेल तर याच्यावर काजू पण तुम्ही लावू शकता, पण मला असेच आवडतात तर मी असेच करते. मला ज्या शेप मध्ये बनवायचे आहे त्या शेप मध्ये आपण बनवू शकतो. तर आपण त्या ठिकाणी सर्कल शेप मध्ये बनवणार आहोत. या ठिकाणी आपण संपूर्ण करून घेतलेले आहे आपले कबाब. आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मी एक कढई ठेवली पसरट असल्यामुळे, तुम्ही तव्यावर पण करू शकता. त्यावर थोडं तेल टाकलेलं आहे, आणि आता आपण आपले कबाब तिथे ठेवू आणि शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. दुसऱ्या साईडनी पण आपण परतून घेऊया. आणि हे मंद आचेवर छान होऊ द्यायचे, म्हणजे चांगले शिजले जातात. तर आपण हे शिजलेले आहे काढून घेणार आहोत. बाकीचे पण मी शॅलो फ्राय करून घेते हे.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकणार आपले हरेभरे कबाब तयार झाले आणि किती छान दिसत आहे की पाहिलं की पटकन कधी कधी मी खाणार असं वाटतं. तर पाहू शकाल तुम्ही किती छान झाले आपले आणि बिलकुल तेलकट होत नाही हे शालो फ्राय केले की. आणि तांदळाचं पीठ टाकलं की कुरकुरीत होतात छान. तर नक्की ट्राय करून पहा ग्रीन बीन्सचे हरे कबाब. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला. पुन्हा भेटू आपण अशा निरनिराळ्या रेसिपी सोबत.